ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव निरूपण. निरूपण कशाला म्हणतात? परत 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 ऐका. कारण आज आपण ऐकलं तर लगेच त्याचा विसर पडतो. आणि आपण जर सातत्याने त्या श्रवण भक्तीमध्ये आपण असलो तर मग आपल्याला विसर पडत नाही. म्हणजे कुठंतरी ते आपल्याला साईडला, कुठेतरी आपल्या मनाकडं ते काय होतो, ज्ञान कुठेतरी साठून राहतो. आणि एकदा ज्ञानाचा साठा झाला की तुम्हाला लोकांना सहज कोणालाही पाणी पाजता येईल. जसं ज्ञानाचा साठा झाला की माणसाला सद्गुरुपद मिळतो. आणि एकदा सद्गुरुपदावर गेला की मनुष्य काय करतो, प्रत्येक साधकाला, प्रत्येक जड जीवाला, प्रत्येक दुःखी कष्टी जीवाला श्री गुरु काय करत असतात, ज्ञान वाटत असतात. आणि ज्ञानाच्या माध्यमातून सर्व दुःखांचा निरसन होतो. प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. कारण शब्द हे पहिलं ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं अंतःकरण काय होतं, शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध करण्याचं काम सगळ्यात मोठं कोणाचं आहे, तर शब्द ब्रह्म. आणि ते शब्द ब्रह्म संतांनी आपल्यासाठी प्रत्येक वाङ्मयामध्ये, ग्रंथांमध्ये, अभंगामध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. पण आपण त्याचा अभ्यास करत नाही. कारण पहिली भक्ती आहे ती काय, श्रवण भक्ती आहे. आणि ती भक्ती आपण जर सातत्याने केली तर ज्ञानाला आपल्याला काहीच कमी पडणार नाही. आणि ते श्रवण करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मनुष्याला आहे. कुत्र्याला नाही, मांजराला नाही, हत्तीला नाही, कुठल्याच प्राण्याला नाही. फक्त मनुष्याला काय आहे, श्रवण भक्तीचा अधिकार आहे. म्हणून माणसाने श्रवण भक्ती रोजच्या रोज करायला पाहिजे. आणि ते पण श्रवण ग्रंथांचं करायला पाहिजे. आणि ते पण ग्रंथ कोणते, तर एकदम उच्च लेवलचे ग्रंथ आपल्याकडे. एकनाथी भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकोबारायचे अभंग गाथा आहे, कबीरदासांचे दोहे आहेत, हरिपाठ आहे, अमृतानुभव आहे, दासबोध आहे, आत्माराम. या सगळ्यांचं काय आपण करतो, सगळ्यांवर आपण विवरण देतो. मुख्य आपला गीता ग्रंथ, आपला धार्मिक ग्रंथ कोणता आहे, गीता. आणि त्याचंच काय केलं आहे, भाषांतर कोणी केलं, तर ज्ञानोबा प्रत्यक्ष अवताराला आले. महाविष्णूचा अवतार माझा सखा माझा पांडुरंग परमात्म्यानेच अवतार घेतलेला आहे. सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाची ईश्वरी आहे. आणि तिचं ज्ञान आपल्याला ज्ञानोबांनी लिहून ठेवलं आहे. आणि उद्धवाला जे काय ज्ञान सांगितले ते उद्धव गीतेमध्ये, म्हणजे या एकनाथी भागवतामध्ये 11वा स्कंद आहे. त्याला उद्धव गीता कोणी म्हणतात, कोणी त्याला एकनाथी भागवत म्हणतात, कोणी 11वा स्कंद म्हणतात. आपण मागच्या वेळेला ओवी क्रमांक एकनाथी भागवत अध्याय 23वा श्लोक क्रमांक 49 आणि ओवी क्रमांक 788 पर्यंत आलो होतो आपण. तर 788 आपण, एक मिनिट, हां, ओवी क्रमांक आपण मागच्या वेळेला 749 पर्यंत आलो होतो. आपला श्लोक क्रमांक चालू आहे 49 बरं का. एकनाथी भागवत अध्याय 23वा आणि श्लोक क्रमांक 49 आणि ओवी क्रमांक आहे 749. सुरू करूया आपण आता. मनाचे मित्रत्व या परी, आपले कुळ सोये संहारी, आपणही मरे मित्रा परोपकारी, मन मित्राचारी आवंसक. आपल्याला व्यवहारामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिसतात की एका मित्रापायी दुसरा मित्र काय करतो, आपल्या घरदारावर काय करतो, तो माती टाकतो घरदारावर आणि मित्रांसाठी मरतो. विचार करा. म्हणजे एका मित्राच्या दोस्तीसाठी काय करतो, मन काय करतो, एका मित्राला वाचवण्यासाठी आपल्या घरावर काय करतो, आपल्या घराचा त्याग करतो. आणि मित्रासाठी काय करतो, जीव देतो आणि जाऊन जेलमध्ये बसतो. अशा बऱ्याचशा घटना होतात.
नाथबाबा सांगतात की आपला मन जो आहे तो बाहेरच्या मित्रांसाठी घरादाराचा त्याग करतो, पण मित्राला वाचवतो, बाहेरच्या मित्राला. मग त्याच मनाने, त्याच मनाशी आपण जर मित्रत्व केलं आणि आपण वाईट गोष्टी आपल्याच मनाला सांगितल्या आणि आपण आपल्याच मनाची आपण मैत्री केली, आपल्याच मनाशी आपण मैत्री करून जर आपण वाईट वागणं, विवेकानं वागणं, वाईट गोष्टींचा त्याग करणं हे जर आपल्या मनाने केलं तर आपल्याला तिथल्या तिथेच आपल्यामध्ये विवेक प्रगट होतो. आणि विवेकातून काय करता येतं माणसाला? विवेकातून मुक्ती मिळतो. आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. हा मनुष्य देह मिळालेला आहे तो मुक्त होण्यासाठी मिळालेला आहे आणि ती मुक्ती मिळण्यासाठी याच नरदेहामध्ये असताना मुक्ती मिळाली पाहिजे. मनुष्य देहाला येऊनच मुक्ती आहे. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही हो. तिथं काय तर तिथे फक्त खायचं आणि झोपायचं, आहार निंद्रा भय मैथून, इतर योनीच्या ठाई. आणि मनुष्य देहामध्ये येऊन आपण काय करतो? विचार आहे मनुष्य, विचारशील माणूस, विचारवान माणूस आहे, म्हणजे विवेकवान आहे. आणि त्या विवेकातून आपल्याला चांगलं काय वाईट काय कळतो. पण आपण जर मनाशी मित्रत्व केलं तर, मनाशी दोस्ती केली तर. म्हणून इथं काय सांगतात? मनाचे मित्रत्व या परी आपले कुळ स्वय संहारी. बघा, आपल्या कुळाचं काय करतो? स्वतःच्या कुळाचा संहार करतो. आणि काय करतो? मित्रावर उपकार करण्याच्या भरात स्वतःलाही नष्ट करतो. स्वतः पण स्वतःचं जीवन काय करतो? बरबाद करून टाकतो माणूस. असे कितीतरी केसेस आहेत मित्रासाठी बाहेरच्या मित्रासाठी मन काय करतो? आपल्या घराचा संहार करतो आणि त्याला वाचवतो. पण त्याच्याही पेक्षा नाथ महाराज सांगतात की तुम्ही तुमच्याच मनाशी दोस्ती करा, तुमच्या मनाला मित्र बनवा आणि त्याच्याशी काय करा? त्याच्याशी मित्रत्व करा. आणि तो काय करेल तुम्हाला? तर तुमचा संसार पण चांगला ठेवेल आणि संसार करता करता इहलोक साधून आपल्याला परलोकामध्ये पण जाता येईल. परमात्म्याची प्राप्ती पण याच नरदेहामध्ये आहे. हा नरदेह गेल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती नाही बरं का. हा नरदेह गेल्यानंतर आपण अधोगतीला जाणार. मग कुठल्या जन्माला जाणार? हे आपलं अंतिमती तैशी प्राणी जात. अंतकाली आपली जशी वासना असेल त्या वासनेपोटी जन्म घ्यावा लागतो माणसाला. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. जशी मनाकडे जशी इच्छा असेल त्या इच्छाप्रमाणे मनुष्य काय करतो? स्वतःलाच आपण जन्माला घालतो आणि स्वतःच आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो आणि स्वतःच आपण काय होतो? स्वतःच आपण देव होतो याच नरदेहामध्ये. स्वतःच आपण देव होतो. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, देव पहाविषयी गेलो आणि देवत्व होणी ठेवलो. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात मी देव बघायला गेलो आणि मीच देव झालो. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. आपण स्वतःच देव होऊन जातो. देव होण्याची क्रिया याच देवते, नरकाला जाण्याची क्रिया याच देवते, जेलमध्ये जाण्याची क्रिया ह्याच नरदेहामध्ये आहे. इथूनच सुटका आहे. आणि म्हणून 84 लक्ष योनी बनवून पण देवाला 83,999 योनी बनवून देव काही संतुष्ट झालेला नाही. ज्या वेळेला त्या देवाच्या हातून ज्या वेळेला मनुष्य देह तयार केला त्याने, तेव्हा त्याला समाधान मिळाला आणि त्याला असा आनंद झाला की चला आपलं कोणीतरी नामचिंतन करणारा नरदेह तयार झालेला आहे. आणि त्यावेळेपासून आत्तापर्यंत भगवंताची एकच इच्छा आहे की मी तुम्हाला मनुष्य देह दिलेला आहे तर तुम्ही काय करा? माझं नामस्मरण करा आणि संपूर्ण संसार यथोचित करा, व्यवस्थित करा, उत्तम प्रकारे करा, पैसा कमवा, श्रीमंत व्हा, सगळं करा, पण माझं नामस्मरण करा. काय करा? माझं नामस्मरण करा. माझ्या नामस्मरणातून परत तुम्ही माझ्याकडे याल. कितीतरी असे राक्षस होऊन गेले. त्या राक्षसाने काय केलं? सगळ्या देवांना जिंकलं त्याने. कशाच्या देवावर? त्या नामस्मरणाच्या देवावर. आणि तेच नामस्मरण जर आपण घेतलं तर आपला पण उद्धार होऊ शकतो. प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्याचा अधिकार मनुष्याला आहे आणि तो उद्धार करण्याची शक्ती कोणाकडे आहे?
मनाकडे आहे हो. आणि ते मनच काय करायला पाहिजे, मनालाच रामरूप करायचं. भगवंताचं भजन करता करता आपण देवरूप होतो. नवीन आपणच देव आहोत, पण आपलं मन इकडे तिकडे भरकटतो आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होतं, जे काय आपल्या हातातून कर्म घडतात ते चुकीचे घडतात. ऐसे मैत्रीशी मन सादर जवळे असता निरंतर, बघा काय सांगते, निरंतर आपल्या जवळ येतो. मन आपल्या निरंतर, जराही अंतर नाही पडणार एवढा आपल्या जवळ मन आहे. नाही नाही आनदैवत तुका म्हणे मना ऐसे. मनच आपला देव आहे आणि मनच आपला राक्षस आहे. बघा ना, तुम्ही तुमच्या भौतिक जीवनामध्ये विचार करा, ते तुमच्या मनाकडे सारखे विचार चालू असतात, सारखे विचार चालू असतात. झोपले तरी विचार चालू, झोपेत पण विचार चालू. झोपेत पण विचार म्हणजे काय, झोपेमध्ये आपले स्वप्न पडतात, मग ते काय, ते विचारच आहेत ना. म्हणजे मन झोपत नाही कधीच. जागृती, स्वप्न, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जागा असतो. आणि म्हणून त्या मनाला आपण जर भगवंताचं नामस्मरण लावून दिलं तर मग भगवंताच्या नामस्मरणातून भगवंताशी मित्रता करता येतो. पाहे पांडव अखंड वनवासी परी देवाशी चिंतिती. अखंड देवाचं चिंतन करायचं. आणि म्हणून त्यांच्याजवळ भगवंत होता अखंड. अखंड चिंतन विठोबाचं होतं त्यांच्याकडे. पाहे पांडव अखंड वनवासी, वनवासात होते ते. नंतर 1 वर्ष अज्ञातवास होता, तरी पण भगवंताचं नामस्मरण विसरलं नाही ते. तुम्हाला तेच सांगितलंय, सगळे संत हे सांगतात, तुम्ही काही करू नका, काही करू नका, नामस्मरण करा. सातत्याने नामस्मरण करता. दलिता कांडिता तुझं गायन अनंता मन देह काम करे. काय लिहिलंय, मन भगवंती पण देह काम करे. जनाबाई सांगतात की नाही, दलिता कांडिता तुझं गायन अनंता मन गोविंदी परी देह काम करे. बघा स्पष्टपणे जनाबाईंनी लिहिलंय, मन गोविंदी परत परी देह काम करे. मन माझा गोविंदामध्ये रमलाय. गोविंद गोविंद मना लागली आहे छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आपलं मन त्या भगवंताच्या नामामध्ये रमलं पाहिजे. नामस्मरणामध्ये सातत्याने नामस्मरण मनाकडे पाहिजे. त्या मनाला अशी सवय लावा की भगवंताचं नामस्मरण, दुसरं काही सुचवलं नाही पाहिजे आपल्याला. का आपल्याला ज्याने जन्म दिलाय, ज्याने जन्माला घातलंय, जो आपल्याला चालवतो, जो आपल्याला घेऊन जाणार आहे, जिथून आपण आलो तिथे परत जायचं आपल्याला. आणि तिथली जागा जर आपली चुकली त्या नामस्मरणाची, तर आपल्याला 84ला आणि ते पण एका योनी कोटी कोटी फेरा गेलो आपण कामातून. भीती हेच वाटली पाहिजे. म्हणून मरणाचे स्मरण असावे आणि हरिभक्तीस साधर व्हावे. मरणाचं स्मरण ठेवावं प्रत्येकाने. प्रत्येकाला मरायचं इथे हो, जगायचं. कोण आले, मृत्यूलोक आहे. ह्या मृत्यूलोकामध्ये आपण आलोय. कोणत्या लोकामध्ये आहोत आपण, मृत्यू लोकामध्ये. मृत्यू म्हणजे सवेची सार, मरणाशी नाही उधार. माफी लागले शरीर घडी न घडी. एक एक पल आपण मृत्यूकडे चाललोय. नित्य काळाची संगती. बघा काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे. नकले होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी. जसे कर्म असेल तसं आपल्याला जन्म जातो. कर्म वाईट असतील तर अधोगतीला, कर्म चांगले असतील तर स्वर्गाला झालं. आणि कर्म करता करता भगवंताचं नामस्मरण केला तर भगवत स्वरूप व्हाल, देवच व्हाल तुम्ही, देवच. तुम्हाला देव होण्यासाठी हा नरदेहाने आलेला आहे. मग आता ज्याने त्यांनी ठरवा काय व्हायचं ते. प्रत्येकाला भगवंताने एक संधी दिलेली आहे. नरदेहाला जन्माला येऊन आपल्याला संधी दिलेली आहे. आणि ती संधी आपण हुकली, घालवली तर मग इथे कोणाची बा काय गेली, ज्याचे त्याने अनित केले हो. आपला अनित आपल्या हाताने होणार आहे. प्रत्येकाने सावध व्हा, सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. एक एक नको नको मना गुंतू माय झाली, काल आलाय जवली ग्रासावया. काळाची हेवडी पडेल बाजे व्हा, सोडविना तुझला माय बाप. पहिल्यांदा आई वडिलांना बाजूला केले. आई वडील आपल्याला सोडू शकत नाही. सोडीना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीन दूर आहे सांगितलंय. बहीण पण सोडवणार नाही, भाऊ पण सोडवणार नाही, बायको पण आपल्या जवळ असणारी बायको पण आपल्याला वाचवणार नाही. सोडीना बहीण पाठीचा भाऊ, शेजीची कामीन दूर आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी. राजा पण सोडू शकत नाही.
देशीचा चौधरी सोडू शकत नाही. सोडी ना राजा, सोडवी ना राजा, देशीचा चौधरी. अनेक सोयरी भली भली आपल्याला वाटतं हे माझा सोयरा आहे, तो माझा सोयरा आहे, हे माझा नातेवाईक आहे. कोण नाही सोडवणार तुम्हाला, कोणीच कोणाला सोडवणार नाही ते. आणि म्हणून तुम्हाला सोडवणारा एक मनच आहे. आणि सोडविना एका चक्र पाणी वाचून, हे म्हणजे काय, एका भगवंत वाचून तुम्हाला कोणी सोडवणार नाही. म्हणून त्या मनालाच काय करायचं, रामरूप बनवा, मनालाच भजन करायला शिकवा. त्या मनालाच बघा, आपला मन, आपलं जर मनाकडे चांगले विचार असतील तर आपला दिवस मस्त जातो. मनाकडे वाईट विचार असतील तर आपला दिवस खराब जातो. मनाकडे दुसऱ्याबद्दल द्वेष असेल तर आपला दिवस खराब जातो. मनाकडे विषय चिंतन असेल तर आपला दिवस खराब जातो. मनाकडे भगवंताचं चिंतन असेल तर आपल्याकडे आनंदीच आनंद आहे. म्हणून तुका म्हणे त्यांचे व्हारे, देव तुमच्या स्मरणी स्मरे. म्हणजे काय, तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही संतांचे व्हा, देव तुमच्या स्मरणी, देव तुमच्या अखंड तुमच्या चिंतनामध्ये राहील. तुका म्हणे त्यांचे व्हारे, देव तुमच्या स्मरणी स्मरे. तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही काय करा, संतांचे व्हा, संताविना प्राप्ती नाही, असे वेद देत अशी ग्वाही. संत काय करतात, आपल्याला त्या भजनाला लावतात, त्या भजनानंदामध्ये आपल्याला लावतात. भजन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही तुम्हाला साधन नाही सुटायसाठी. एकच साधन आहे, कलियुग हरीच्या नामातून आहे. दुसरं साधन ऐशी मैत्रीशी मन साधर. बघा, मनाला मित्र बनवा, मित्रता करा, मैत्री करा. जवळ असता निरंतर आपल्या जवळ आहे. त्या ते सांडुनी पामर प्राकृत नर मित्र करत, त्या टाकतात, आपल्या मनाला मित्र करत नाही. आणि अशी हिंद्रे आणतात, काय मित्र करतात वेडेवाकडे, आणि त्यांच्याबरोबर माणूस नादाला लागतो. आणि शेवटीला मारामारी काय करतो, झोडाझोडी काय करतो, चोऱ्यामाऱ्या काय करतो, विषय काय भोगतो. आणि एक दिवशी तो जाळ्यात सापडतो. इहलोकामध्ये पण जाळ्यात सापडतो आणि परलोकामध्ये नरकात जातो. इहलोकामध्ये जास्त त्यांनी गुन्हे केले तर जेलची सजा भोगत बसतो. आणि ह्या लोकामध्ये तिथून वाचला तर मग परलोकामध्ये काय करतो, नरकाला जावं लागतो. नरकाला म्हणजे नरकात पडतो. नरक कुठलं, असं नरक नाही. नरक म्हणजे काय, परत जन्माला येणं हो. नरक म्हणजे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम, त्याला नरक म्हणतात. आणि तो पण मनुष्य देह नाही. आणि म्हणून प्रत्येकाने मनाशी दोस्ती करावं, मनाशी मित्रता करा, त्या मनाला भजन करायला शिकवा. एकदा का भजनानंदामध्ये गेल्यानंतर तुमच्या देहाचा विसर पडतो, पूर्ण देहाचा विसर पडतो. आणि एकदा का भगवंताचं भजन लागलं तर मन वरचिलीकडे वरच्यावरी हिंडे, परी बैसक न मोडे मानसीची. काय सांगतात, मन वरचिलीकडे वरच्यावरी हिंडे, परी बैसक न मोडे मानसीची. म्हणजे एकदा का तुमच्या मनाला भगवंताचे भजन करायची आवड लागली, तुम्ही ध्यानाला बसले का तो वरती फिरत बसतो, पण बैसकी ना मोडे मानसीची. पण मनाकडे भगवंताचं नामस्मरण सातत्याने चालू राहतं. बैसक ना मोडे मानसीची. तुमच्या मनाकडे असलेलं भगवंताचं नामस्मरण सुटत नाही. आणि ते नामस्मरण सुटणं नाही, अखंड कुठे पण जा तरी पण तो तुमचा मन काय आहे, मित्र आहे. पण कधी, भगवंताचं भजन केलं तर. भगवंताच्या भजनामध्ये मन एकाग्रचित्त होतं, त्याचा वाईट दिशेला लक्ष जातच नाही, वाईट धंदे करणारच नाही मन. का, भगवंतामध्ये. का, भगवंताने आपल्याला जन्माला घातलं आहे, ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे त्याच्याशी आपण सातत्याने भजन करायला पाहिजे. उपाय एक, भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे हो. भगवंताचं भजन केलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय मार्ग काही नाही. आणि त्याच्यासाठी आपण गळ्यात माल घातलेली आहे. तुळशी माल गळा, गोपीचंद टिला, आणि हृदय कळवला वैष्णवांचा. वैष्णव पंथात यायला पाहिजे. त्या ते ओसंडुनी पामर काय करतात, त्याला अनेक विचारामध्ये ढकलतात त्या मनाला. आणि प्राकृत नर मित्र करीती, आणि आपल्या द्वैतातले मित्र करतात, अनेक प्रकारचे मित्र करतात. बघा, हा जो अध्याय तो चांगला आहे, समजून घ्या. कारण प्रत्येकाकडे मन आहे, आणि मनच काय करतो, मनच माणसाला पापात टाकतो, आणि मनच माणसाला पुण्य करायला लावतो, आणि मनच माणसाला परमात्म्याची प्राप्ती करून देतो. लक्षात घ्या, चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या, नुसती साधना करून होणार नाही.
म्हणून शास्त्र लिहिलेत कशाला आहे? शास्त्र आपल्यासाठी आहे. आणि ते प्रत्येकाने समजून घ्या, कारण तुम्हाला समजून उमजून तुम्हाला विवेक जागृत करायचा आहे. विवेकच तुमच्या पिंडामध्ये तुम्हाला सोडू शकतो. किती साधना करणार तुम्ही दिवसभर? मला सांगा, दिवसभर साधना किती करणार? मोठे मोठे साधू संत होऊन गेले, हजारो वर्ष तपश्चर्या केले, पण एका क्षणात त्यांनी काय केलं? त्या तपश्चर्याला पाण्यात घालवली का? तर मस्त गंध भोगिरी बघा. म्हणजे विवेक पाहिजे तुमच्याकडे. जरी तुम्ही साधना केली तरी विवेकच तुम्हाला तारू शकतो अंतकाली विवेकच. म्हणून गुरु कशाला करायचा असतो? तर विवेकासाठीच गुरु आहे. आणि एकदा का विवेक तुमच्या पिंडामध्ये निर्माण झाला की मग तुम्हाला पूजा अर्चा ज्या आहेत काय, त्या पूजा अर्चाला महत्त्व कमी होतं, आपोआप कमी होतं. केली नाही केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण विवेक तुमच्याकडे असला पाहिजे, कारण विवेकच तुम्हाला पुढे जागृत करतो. वैर करून मनची मारावे, मित्रत्वे मने मन साधावे, हे दोन्ही जाईन संभवे तर उपेक्षावे म्हणा. आता बघा, मनाला शिकवून दिलं आहे नाथबाबांनी, वैर करून मनची मारावे. म्हणजे जर तुमचं मनाने ऐकलं नाही, दोन्ही पण जमलं नाही तुम्हाला, तर तुम्ही वैर करा, मनाशी वैर करा, म्हणजे मनाशी दुश्मनी घ्या. आणि वैर करून काय करावे? वैर करून मनची मारावे, मनाला मारून टाका, ठार मारा, त्याला ठेवूच नका. ऐकत नसेल तर बरं का, ऐकत असेल तर सांगितले तुम्हाला, ऐकत असेल तर काय करायची? त्याच्याशी दोस्ती करायची. ऐकत नसेल तर त्याला मारून टाका. मित्रत्वे मने मन साधाय, किंवा मारून टाका, नाही तर त्याच्याशी मित्रत्व करा, दोस्ती करा, त्याच्याशी मनाबरोबर दोस्ती करा. हे दोन्ही जैन संभव. आता दोन्ही पण संभव जात नाही. मित्रत्व पण करता येत नाही आणि शत्रू पण करता येत नाही. मग काय करा तुम्ही? उपेक्षावे. मग काय सांगावे त्याने? हे दोन्ही जैन संभवे तर उपेक्षावे म्हणते. हे दोन्ही पण तुम्हाला जमलं नाही तर मनाचा काय करा? तिरस्कार करून टाका. मनाचा तिरस्कार करा. मनाला सांगा हे करून, मला जमणार नाही, तिरस्कार करून टाका. मनाला तिरस्कार करून टाका, नाही जमणार मला. प्रत्येक वेळेला मनाचा काय करा? मनाची हेटाळणी करा. हे सगळं आपल्या हातात बरं का. हे सगळं गुणापाशी गती, सगुण ते भाग्यश्री भोगिती, आणि अवघणे असं दारिद्र्य प्राप्ती, याचा ती संदेह नाही हो. हे सगळं गुणापाशी प्राप्ती, हे सगळं तुमच्या गुणांकडे आहे, गुणांवर अवलंबून आहे. रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. म्हणून मनाची जर भजन वाढला तर सत्वगुणाकडे जातो, मनाचं चिंतन सुटलं तर मन अवगुणांकडे जातो, रजगुणाकडे वळतो, तमगुणाकडे वळतो. हे सगळं गुणापाशी गती, सगुण ते भाग्यश्री भोगिती, आणि अवगुणे असं दारिद्र्य प्राप्ती, यदर्थी संदेह नाही, जराही संशय घ्यायचा नाही. मनच काय करतो आपल्याला? मनच आपल्याला अडकवतो. तुम्हाला आम्हाला मनानेच अडकवलेलं आहे, आणि त्या मनावरती विवरण चाललेलं नाथबाबा देतो आपल्याला. शांती ब्रह्म नाथ महाराजांचे हे विवरण आहे. शांती ब्रह्म आहेत ते. स्वतः पण शांत झाले ना, जगाला पण शांत करण्याचं त्यांनी काय केलं आहे? त्यांनी वसा घेतलेला आहे. म्हणून ते सगळे ग्रंथ लिहिले आहेत संतांनी. म्हणून संताविन प्राप्ती नाही, असे वेद देत असे काही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे सांगतात की संतांशिवाय तुम्हाला प्राप्ती नाही. संतांना शरण गेल्याशिवाय नाही. संतांना शरण जावं लागेल. आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे. आपल्या मताने चिखल नका कालू, आणि हरिभजनाविन काल घालू नको रे. आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे, हरिभजनाविन काल घालवू नको रे, हरिभजनाविन काल घालवू नको रे. आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे. सरळ लिहिले की नाही? आपल्या मताने आपण चिखल कालवायचं नाही. मग काय करायचं? हरीचं भजन करा. हरीच्या भजनातून आपल्याला ही प्राप्ती आहे. मग म्हणेल ते न करावे. बघा, त्याची उपेक्षा करा, मनाची हेटाळणी करा. जर तो आपल्याला वाईट मार्गाला नेत असेल, जर तो आपल्याला विषयांकडे नेत असेल, जर तो आपल्याला चोरीमारी करायला नेत असेल, तर त्याची हेटाळणी करा. आपल्याच हातात सगळं आहे.
सगळं भगवंताने आपल्याकडे दिलेलं. आपल्याला चांगलं काय समजतं, आपल्याला चांगलं काय खायचं, वाईट काय खायचं आपल्याला समजतं. आपण काय करतो, तर आपण बासमती तांदूळ खातो ना आपण, चांगला वास यावा म्हणून. म्हणजे आपल्याला कळतं आपण काय खातो ते. मग आपण काय खातो हे आपल्याला कळतं. मग आपण काय करतो हे पण मनाला कळतं. हे पण कळतं बरं का मनाला. आणि म्हणून काय करायला पाहिजे, तर मन हे चंचल आणि हाती घेई गुरुचे बळ. म्हणून गुरु करायचा असतो. मन हे चंचल हाती घेई गुरुचे बळ. गुरुशिवाय नाही, गुरुविना प्राप्ती नाही. गुरुच पाहिजे त्याला. आपण सर्वसामान्य गोष्टीमध्ये आपण शाळेत गेलो, गुरु करतो. चोरी करायची, माणसाला गुरु लागतो बरं का. चांगलं शिकायचे असेल तर गुरु लागतो. डॉक्टर बनायला गुरु लागतो. सगळं गुरु लागतो. मग आपल्याला मनाला शिकवायला गुरु नको का? मनाला आपल्याला शिकवण चांगली द्यायची असेल तर तसं गुरु मिळायला पाहिजे की जो तरलेला आहे, तरलेच तरतीला भरोसा. जो स्वतः तरलाय आणि तो आपल्याला तारेल. जो तरलाच नाही तशा माणसाला आपण गुरु केला तर आपण पण खड्ड्यात जाऊ. मग काय करू, आपण पण खड्ड्यात जाऊ. मन म्हणेल ते न करावे. बघा, मन म्हणेल ते करायचं नाही, वाईट सांगितलं. मन म्हणेल ते न करावे, मनात ते होती न धरावे. आणि मनाचे लाड पुरवायचे नाही सांगितलं आहे. तुम्ही लाड पुरवू नका मनाचे बरं का. मनाने काही नातळावे. बघा काय लिहिलंय, मनाला जवळ करू नका. जर तो सांगत असेल बाबा आपल्याला हे धंदा करायचा, वाईट धंदा करायचा, चोरी करायची, मारी करायची, विषय भोगायला जायचा इकडे तिकडे, तर त्या तो मन असं आपल्याला सांगत असेल तर त्याचं लाड करू नका. जीवे भावे निश्चेष. बघा, त्याचं लाड करू नका. मनाचे लाड अजिबात करायचे नाही. आपल्याला स्वतःला समजतो की आपल्याला मन कुठं घेऊन चाललंय. बघा ना, प्रत्येकाला मन समजतो. काय खायचं नाही ते पण मन सांगतो. मांसाहार खाऊ नका हे पण आपल्याला मन सांगतो. बघा, ती कोंबडी तडफड करते, तो बकरा ब्या करतो, हे सगळं समजतं आपल्याला. पण तरी आपण खातो आणि मनाचे लाड पुरवतो आपण. आणि म्हणून आपल्याला हे पापात जावं लागतो. जे काय खाणं पिणं आपल्याला ते कशामुळे लागतं, आपल्याला पाप कशातून लागतो. जर आपण त्या जिवंत प्राण्याचा मांस खाला तर तो आपल्याला पाप आहे. कारण त्याच्यामध्ये तो परमात्मा होता. आपल्याकडे जो परमात्मा आहे तोच परमात्मा त्याच्यामध्ये आहे. कारण सर्व घटी राम देहादेही एक असे संत सांगतात. सर्वांमध्ये तोच एकच आहे. सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. जसा सूर्य एकच आहे अख्ख्या जगाला प्रकाश करणारा, पण त्या हजारो किरणांनी काय करतो, सगळ्यांना प्रकाशित करतो. तसा आपल्याला एकच परमात्मा आहे. त्या कुत्र्यातला, त्या मांजरातला, त्या उंदरातला, त्या इंजरातला, सगळ्यांचा परमात्मा एक. त्या झाडामध्ये आहे, त्या मुंगीमध्ये आहे, सगळीकडे एकच आहे. मग तो आपल्याला दिसत का नाही, आणि त्याच्यासाठी तो दिसावा म्हणून गुरुला शरण जायचं असतं. गुरुला शरण काय जायचं असतं की आपल्याला तो परमात्मा दिसला पाहिजे, जरी सगळी काष्टी हृदय पाशाने. आणि म्हणून मन म्हणेल जे सुख ते सांडावे आवश्यक. मनाला सुख वाटलं तर ते टाकून द्या. मन म्हणतं याच्यामध्ये सुख आहे तर ते त्याजावा, म्हणजे टाकून द्या ते. कारण मन आपल्याला फसवतो. मन म्हणेल जे दुःख ते हे निश्चय त्याजावे. मन सांगतो आपल्याला याच्यातनं तुम्हाला दुःख होईल, त्याचा पण त्याग करावा. मन म्हणेल जे सुख ते सांडावे आवश्यक. मन म्हणेल जे दुःख ते निश्चय करतो. म्हणजे सुख दुःख पण माणसाने काय करायला पाहिजे, टाकून द्यायला पाहिजे. ऐसे उदास मन देख जो करी आवश्यक, तरी तो झाला अमनस्क शांती अलौकिक ते ठाई. त्या मनाला शांती मिळवायची असेल, कारण शांती हेच परब्रह्म आहे. आणि शांती परब्रह्म एकनाथ महाराजांचं हे आपण भागवत वाचायला घेतलेलं आहे. आणि म्हणून काय सांगतात, ऐसे उदास मन देख, मनाला उदास ठेवा. उदास म्हणजे काय करायचं, अरे बापरे, प्रत्येक माणसाला एक दिवस जायचं आहे. म्हणजे माणसाला मृत्यू समोर ठेवून सगळं कार्य करा. प्रत्येक माणूस मृत्यूला सामोर जावाच लागेल. मृत्यूला समोर ठेवून चला. तुमच्याकडे वैराग्य येईल, विवेक येईल, सगळं तुम्हाला ज्ञान होईल.
पण आपल्याला असं वाटतं का आपण अमरत्वाचा पट्टाच बांधून आपण जन्माला आलो असं वाटतं, आणि म्हणून आपल्याकडनं ते काय चुकीचं काम होतं. पण त्याच मनाला आपण जर वैराग्य दिला, विवेक दिला, प्रज्ञा जागृत झाली, भगवंताच्या भक्तीला लावलं, गुरुच्या आज्ञेमध्ये आपण त्या मनाला ठेवलं, तर आपल्याला सगळं काही सुरळीत होईल. म्हणून गुरु करायला पाहिजे हो, गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरुशिवाय हे ज्ञान नाही होत. आणि म्हणून कलियुगामध्ये गुरुला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून सांगतात, रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वसिष्ठा. प्रत्यक्ष भगवंत राम कोणाला शरण गेलेला आहे, तर वसिष्ठ मुनींना शरण गेलेला आहे. देव असताना कृष्ण परमात्मा शरण गेला संदीपानांना. तसं आपण गुरुला शरण जात नाही आणि त्यांच्याकडून आपण ते ज्ञान घेत नाही, तोपर्यंत हे ज्ञान माणसाला कळणार नाही. पूजाचं करणं म्हणजे काय, ते करा तुम्ही, आम्ही नाही म्हणत नाही, पण त्याच्यातून मुक्ती होणार नाही. मुक्त तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. हे बरं का, हे आम्ही नाही सांगितलं, आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये कृष्ण परमात्म्याने सगळ्यांसाठी गीता लिहिली, ते सांगितलं आहे, ते सांगतो आम्ही तुम्हाला. ऐसे उदास मन देख जो करी आवश्यक तरी तो झाला अमनस्क शांती अलौकिक तिठाई. आणि जर असं उदास मन त्यांनी ठेवलं तर त्याच्याकडे शांती येईल. अमनस्क म्हणजे मनाचं मन पण निघून जाईल. मनाचं मन पण निघून गेलं की तुम्हाला शांती तुमच्याकडे येईल. आपल्याकडे जे विचार चालू मनाकडे, ते विचारच काय करतात, माणसाची शांती ढासळून टाकतात. आणि ते विचार गेले की तुम्हीच परब्रह्म आहात. मी तुम्हाला नेहमी म्हणतो की नाही, तुका म्हणे मन मोरे मग जे उरे ते तू. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, मनाचं काम काय की संकल्प विकल्प तयार करणे, विचार तयार करणे, चांगले वाईट विचार तयार करणे. आणि ते चांगले वाईट विचार माणसाचे निघून गेले मनातनं का तुम्हाला तुमच्या स्वरूपाची भेट होतं. इथं तेच सांगतात, काय सांगतात की मन ऐसे उदास मन जो करी आवश्यक तरी तो झाला अमनस्क. म्हणजे अमन व्हायला, मनाला अमन करायला पाहिजे किंवा मनाला उन्मनी करायला पाहिजे. उन्मनीच्या सुखा पांडुरंग भेटतो, उन्मनीच्या सुखामध्ये परमात्मा भेटतो. उन्मनी करायला पाहिजे किंवा अमनस्क करायला पाहिजे. मनाचं मन पण जायला पाहिजे. शांती आलेली की ते ठाई. म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे शांती आपल्याला शोधत येतो. शत्रू मित्र उदासीन करून वश्य न करी मन जो धरी देहाभिमान त्याचे भवभ्रमण सरेना. शत्रू मित्र उदासीन. आता शेवटची वेळ काय सांगताय की तो स्वतःला देह समजतो. बघा, ज्याचं मन स्वतःला देह समजतो, आत्मा समजत नाही. आपल्याला स्वतःला देह समजतो, म्हणून देह वाटे जो नरा तो जाणी जा आत्महत्या. आपल्याच आत्म्याचा आपण घात करतो. आपण देह नसून आपण आत्मा आहोत, हे प्रत्येकाने ध्यानात घ्या. कारण आपल्या या देहाला चालवणारा तो परमात्मा आहे. आणि म्हणून आपला सगळा व्यवहार चालतो. त्याने उडी टाकली त्या देवाने आपल्या अंतरात्म्याने, तर आपलं काम गेलं. आपल्या घरावर गर्दी झाली समजायची. म्हणून इथं काय लिहिलं आहे, शत्रू मित्र उदासीन करून वश्य न करी मन. मनाला वश्य करू नका, मनाला लांब ठेवा. आणि जो धरी देहाभिमान. कारण मन काय करतो, देहाचा अभिमान मनाकडे आहे. मी केलं, माझा पैसा, माझी बायको, माझी मुलं, माझा घर, माझी इस्टेट, माझी प्रॉपर्टी, हे सगळं काय करतो आपण ह्या देहाला चिटकून घेतो. हे आपलं इथलं काहीच नाही. हा देह जाणार कालो याशी कालोबा खाणार हो, जाणारच आहे. मग ह्या देहाभिमान टाका आणि त्याचे भवभ्रमण सरेना. कारण त्याच्याकडे देहाचा अभिमान असल्यामुळं त्याला परत जन्म मरणाच्या फेऱ्यात यावं लागतो, असं नाथ बाबा सांगतात. काय सांगतात, जो धरी देहाभिमान त्याचे भवभ्रमण सरेना. म्हणजे त्याला जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं ह्या फेऱ्यातनं कधीच मुक्त होत नाही. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. परत जन्माला यावं लागेल, पण तो पण मनुष्य देह मिळणार नाही, लक्षात घ्या. 84ला लटकावं लागेल. आणि त्या 84च्या फेऱ्यातून प्रत्येकाला बाहेर निघायचं असेल तर आपण भगवंताचं काय करायला पाहिजे, भगवंताचं भजन करायला पाहिजे. मनाला काय करायला पाहिजे, त्या मनाला भजनानंदामध्ये ठेवायला लागेल आपल्याला. कारण भजनानंदामध्ये ठेवल्यानंतर मनाकडे चांगले विचार येतात. आणि भजनानंदामध्ये आपण भगवंताच्या भजनामध्ये आपण मनाला ठेवलं
की मन प्रसन्न राहतो, आनंद स्वरूप राहतो. आणि त्या मनाला चालवणारा भगवंत काय करतो, त्या मनालाच काय करतो, चांगलं वळण लावतो. चला आपण भजन करूया, चला आपण शांती प्रस्थापित करूया, चला आपण एकांतात जाऊया, एकांतात जाऊन भगवंताचं भजन असं मनच आपल्याला सांगतो. मनच सांगतो चल ध्यानाला बस, मनच सांगतो चल मंदिरामध्ये. आपल्याला सगळी शिकवण कोणाची आहे? मनाचीच आहे. म्हणून मन यवन मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय बंधे विषया संगे मुक्ताय निर्विषयम स्मृतम, मुक्ताय निर्विषयम स्मृतम असा हा श्लोक आहे. आणि आपण आज 755 ओळीपर्यंत आलेलो आहोत. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु जगदवंद्य तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय रे देवा, जय रे श्री.